महावितरणच्या नांदेड मंडळात एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या वतीने करण्यात आला आहे। महावितरणच्या विविध कामात एसी सुधाकर जाधव यांनी जवळपास 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी फोरमचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी केली आहे। या मागणीचे निवेदन महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले। 2022 ते 2025 कालावधीत नांदेड महामंडळात अनेक कामे करण्यात आली। नांदेड हिंगोली विभागात अंडरग्राउंड वायरिंगसाठी निधी मंजूर झाला असतानाही काम न करता कागदोपत्री कामे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपव्यवहार करण्यात आला आहे। शिवाय लघु वाहिन्या डीपी बदलण्यासाठी केलेले खर्च यासह इतर कामात जाधव यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप संतोष कांबळे यांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान सदरील प्रकरणाची तक्रार ईडीकडे करणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी सांगितले। राजाराम माने यांना एसी सुधाकर जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा 3 वर्षाचा नांदेड मधला काळा चिठ्ठा आणि हिंगोलीमधील केलेल्या भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा आज त्यांना सोपवलेला आणि समिती नेमायला सांगले आणि समितीवर मला घ्यायला सांगितलेले। आता एखादा भ्रष्टाचार आमच्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर कोणावर राजकीय पक्षावर होतो, अगोदर त्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा आणि ह्या भ्रष्टाचाराची एसी सुधाकर जाधव यांची सखोल चौकशी करावी ही माझी प्रमुख मागणी आहे। एसी जाधव तुमचे मित्र आहे असं सांगत आहे लोक, काय आहेत? तुम्ही माझे मित्र आहेत, इतर राजकीय पक्षाचे मित्र आहेत, मात्र भ्रष्टाचार केल्याच्या नंतर त्याचं चौकशी करणं हे मित्रत्वच आहे। जिल्हा अधिकारी आमचे माजी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत डीपीटीसीचा निधी प्राप्त झाला होता एमईसीबीला, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे अशी आमच्याजवळ माहिती आहे। घोटाळा जवळपास 100 कोटीचा घोटाळा आहे 3 वर्षामध्ये। नांदेडचा आणि हिंगोलीचा जवळपास रोड काढून अंडरग्राउंडमधून वायरिंग गेली दाखवली आणि वायरिंग गेलेली आहे वरून। हा तर सरळ घोटाळा आहे। प्रशासन यांना पाठीशी का घालतंय? का यांच्या मागं काही राजकीय वलय आहे का मोठा कोणी नेता आहे? हे चौकशी दरम्यान आता स्पष्ट व्हावे। उद्या मी मुंबईला ईडी कार्यालयाला बी याची एक प्रत सोपवणार आहे। महाराष्ट्राचे ईडी प्रमुख सिंग साहेब यांनाही ते मी देऊन त्यांची माहिती सविस्तर सादर मुंबईला करणार आहे। पर्दाफाश करणे व यांना निलंबित करून यांचं रिटायरमेंट सुद्धा मिळू नये एवढे यांचा भ्रष्टाचार झालेला आहे, त्यांना प्रतिबंध करून सस्पेंड करावी ही माझी सुधाकर जाधव यांना प्रमुख मागणी आहे। एसी सुधाकर जाधव इनका 3